मस्त पोचलो आहे जेजुरीमध्ये. अमावस्याच्या दिवशी सोमवार आला ना, म्हणजे सोमवारी अमावस्या आली ना, हां कधी सोमवारी अमावस्या होते. ओके. आणि ही आता किती वर्षानंतर आली? ही आता 1.5 वर्षानंतर आली. 1.5 वर्षानंतर. 1.5 वर्ष. तो आपला गड ना, कोणी बोलत नव्हतं. सगळ्यांना आता साखर पाहिजे. चिल्लामध्ये ओनर चला पठार चढूया आपण आज. पठार ना, चला कडे पठार चढूया पहिल्यांदा. देव आपला वरती. इथून माणसं पूर्ण चढतात बरोबर, आणि त्यानंतर पूर्ण प्रदक्षिणा अशी असते. एवढी रॉ फिलिंग आहे ना. टायमावरती लाईट गेली आम्ही गाभाऱ्यात जाण्याच्या आधी, आणि जो देव दिसलाय ना मला, मस्त पोचलो आहे जेजुरीमध्ये. आणि हॉटेल पण हा मस्त आहे, खूपच चांगलं आहे हॉटेल. आता जेवायला जाऊ. अपडेट हेच आहे की जेवायला जाऊ. आणि आर्टिक्सबद्दल अपडेट बोलायचं झालं तर भाई साहब काय गाडी आहे. म्हणजे आत्ता मी एक 350 क्रॉस किलोमीटर चालवली आहे. कमाल गाडी आहे खरंच. म्हणजे आत्तापर्यंत एवढा भारी आहे ना. म्हणजे मी त्याला फक्त हँडल रायझर लावेन, हँडल थोडा हातामध्ये घेईन. सीट खतरनाक आहे. पिकअप तर एवढा फाडू आहे ना भाई. मी फक्त असं करतो आहे ना, तर मी आता तुम्ही एवढे व्हिडिओ बघितले असेल तेव्हा तुम्हाला कळलंच असेल, पण एवढी स्मूथ गाडी आहे, एवढी मस्त आहे ना, तर मजा आली. म्हणजे फर्स्ट राईड हिरकणीची, आणि ती पण जेजुरीला. धमाल आली खरंच. तर आता तेच, आता जेवायला जाऊ आणि मजा करू आपल्या बॉईजबरोबर. आपले रेड बायकर सगळे जे आहेत त्यांच्यावर फुल धमाल करू. तर चला दादा, हे जे सोमो होते आता ते म्हणजे पालखी आणि सगळं देवाचं आहे, पण ते अमावस्या जरा सांग. अमावस्या म्हणजे अमावस्याच्या दिवशी सोमवार आला ना, म्हणजे सोमवारी अमावस्या आली ना, हां कधी सोमवारी अमावस्या होते. ओके. आणि मोठा दिवस असतो. आणि म्हणजे किती वर्षातून येते की किती वेळा नाही, वर्षातून किंवा 2 पण येतात किंवा 3 पण येतात किंवा वर्षात येत पण नाही असं. हां, म्हणजे सोमवारी अमावस्या आली कधी सोमवारी अमावस्या. ओके असं आहे. आणि ही आता किती वर्षानंतर आली? ही आता 1.5 वर्षानंतर आली. 1.5 वर्षानंतर. 1.5 वर्ष. त्याच्या अगोदर 2024ला आय थिंक 3 अमावस्या होत्या समोर. काय बोलतो? हां. आणि यावेळी पहिली आहे जी आता आली. 2025ला झालीच नाही. झालीच नाही. ओके. तर मित्रांनो, जे आपण आलो आहे ते सेम आता बोलतोय आपण जेजुरीला आलो, ते सोमवती अमावस्याला आलो. म्हणजे उद्या अमावस्या सुरू होईल आणि तेच. आणि मग पालखी आणि निघेल ना पूर्ण. या टायमाला अमावस्या रात्री चालू होते ना. हां. सकाळी काहीतरी 8 वाजता 8 वाजेपर्यंतच आहे. हां. तर मग पालखी रात्री 2ला येईल. बाबा, म्हणजे रात्री 2ला यायचं आपल्याला. तर तुम्हाला रात्री आज आम्ही ती अशी मंदिरातून पालखी निघेल. हां. अशी फिरत कराई निवड जाईल. हां. तिकडे आंघोळी घालते देवाला, परत ती मंदिरात जाईल. वा. तर असं मित्रांनो, आजचा आपला प्रोग्राम आहे. आपण 2 वाजता सगळे मस्त सदरे घालून, टोपी घालून आपण मस्त जाऊ दर्शनाला, आणि तुम्हाला दाखवतो कसं तिकडचं पालख्याने असते. तर आज आम्ही आता जेवायला आपली हिरकणी चालवतोय. रवी दादूस काय वाटतंय? ओहो हो, एक नंबर. चला तर जेवायला जाऊया आपण, बाकी सगळे पण येतील. पठारीवर पण गर्दी वाटते मला तेच वाटतंय. लोक आली आहेत रे मजबूत. इथे जेवण आहे. बोल ना बाई. आमची व्हिडिओ. अरे हा बोल ना. अरे बाईक बघायला नाही आहे ना. किती सीसी आहे? ही 300 cc आहे. कितीला ऑन रोड? ही ऑन रोड 280ला. कुठलं तुम्ही? मी मुंबई. तुम्हाला आवडली का बाईक? त्याला आवडली बाईक बाई. मी प्रथमेश बोलतोय. हा, करा थँक्यू सो मच. हो
सबस्क्राईब मिळाले. बाईकला बघून बाई हिरकंडला बघून काय काय बोल किती सीसी त्यांना ॲक्च्युली ही ना बाईक बघून आज खूप जण मला बोलले जाताना, अरे भाई ही बाईक आहे ना 300 सीसी किंवा असं वाटत नाही. आणि खरंच चालवताना पण नाही वाटत आणि बघायला कोणाला पण वाटत नाही की बाई 300 सीसी वाटते ही 500-600 आरामात आरामात. अरे हा तो आपला गड ना जो गड आहे पठारवरती मेन देवस्थान वरती तिकडे पठारीवर जे आपण जाणार ना आज. हा आता मेन देवस्थान तो आहे. ओके तर मित्रांनो आता खाऊन प्लॅन असा आहे की आम्ही जाणार पठारावरती आणि तिकडे चालायचं. आता किती चालायचं तरी काय? चालायचं किती तिकडे उंच आहे, उंच आहे. उंच आहे ना. म्हणजे 1 तास लागतो म्हणजे 1 तास तर लागतो 1 करायला. तास करायला 1 तास लागतो. 1 तास चालून आपण मस्त तिकडे जाणार आहे वरती. सगळे यंग येणार असेल आहे. एकदम ऍक्टिव्ह असेल तर तो अर्धा पाऊण तास अर्धा चालेल. पाऊण तास आहे. तर मजा येईल आणि फुल जाऊ आपण. खतरनाक मजा आहे आज. ॲडव्हेंचर आहे ॲडव्हेंचर. एक नंबर गाडी. का होईल सस्पेन्शन आवडले गाडीचे. आता पिकअप वाईज आता नंतर मी खोलली नाही ना. पिकअप खोलल्यावर मला कळेल. आता नवीन गाड्या तरी खोलू शकत नाही पण त्या मानाने पिकअप पण चांगला आहे 300 सीसीच्या मानाने. ना हा चांगला आहे. पाचचा जाईल पाठी. 300च्या हिशोबाने मस्त पिकअप आहे. मस्त आहे. सस्पेन्शन चांगलं आहे. Very good. आणि याची गाडी बाबा तुझी गाडी गाडी अरे बस केली तुझी गाडी. अरे मागे पण एक सीट खोलली असते ना, 3 जण बसले असते बघा. बाबा सीट आपण पण ते आम्हाला मला वाटलं सोबत आहे. मी पहिल्याच तुला बोल चालवतो आहे ना. हे पण किती आणाले तुझ्या गाडीमध्ये आता? 8 जण 8 जण. 8 जण. तू बोलायचं काय? बस नाही पण तो 8 जण ती गाडीची कॅपॅसिटी आहे ना. मग तू विचार कर किया कशी आहे कशी आहे कशी आहे तर बघ त्याला किया कशी आहे. जिम्मेदारी असली तर तू त्यासाठी बाईक व्हायला असं. मटर आणि बटाट्याची भाजी आहे ती मस्त वांग्याचं भरीत आहे लीड दिली असती ते. आणि पापड दिले, पोळ्या आहेत, भात आणि डाळ दिली. आपण सुरू करू जेवण. घरगुती जेवण. रविता कडक जेवण आहे. कडक कसं जेवण मस्त कोणी बोलत नव्हतं. सगळ्यांना आता साखर पाहिजे. ते मला पण नाही लागत नाही लागत मला एवढं. त्या डोळ्यातून पाणी आलं त्याच्या. डोळ्यातून पाणी आलं. तो फोन दिसतो माहिती आहे मला टाइमपास त्याच्या बाप तुला पुढे तिकीट आहे बऱ्यापैकी तिकीट आहे सगळ्यांना लागतं. काय म्हणते? द्या प्रसाद द्या त्याला. त्याला प्रसाद दे. लाल झाला तो आवाज. लाल झाला. अरे आबा इथे लाल झाला तो. पोचू द्या. ऑल ओके ना? ऑल ओके ना? सगळ्यांचे लागले. आता मस्त याच्यावरती चहा पिऊया. ताई मस्त होता जेवण. खूपच आवडलं खरंच. ताई मस्त. मी पहिल्यांदा आलो पण रविदा हा माझं चॅनल आहे. मी प्रथमेश बोलतोय करून त्या चॅनलवरती हे सगळं दिसणार. हा युट्यूबला मी प्रथमेश बोलतोय. माझं नाव प्रथमेश आहे आणि मी प्रथमेश बोलतो असं नाव आहे. तर हे सगळं जेजूर हा हा हे आता करणार ना आता जे सांगणार तेच.
हा सगळं आशीर्वाद ना हा सगळं घेतलं मी ऑलरेडी. काय आज जाऊन मी परत बोलतो. जेवायला थांबलेलो आता. मग जेवण जेवल्यावरती कसं लोकांना पण खरं सांगितल्यावर खूप आवडतं. मला रविदा बोललेला की असं खायला म्हणजे भारी आहे. ओके मी टाकतो, नक्की टॅग करतो तुम्हाला. चला, खूप. तुझं नाव ताई? श्रीतिका. तुमचं? ओके तुमचं ताई? चालेल. चला, थँक्यू सो मच. हा हे ना विसरलो. तुमचं नाव ऐकलेलं रविदाकडून. खूप मस्त जेवण आहे खरंच. गरम सगळं आणि खरंच नॉनव्हेज पण छान आहे. मस्त. आशीर्वाद नाव आहे ना तुमच्या याचं. आणि हे सांगायचं असेल तर गुगलला आहे ना. हा गुगलला पेज आहे ना आपलं. आहे ना तुमचं. गुगलला त्यांचं पेज आहे. आशीर्वाद काय नाव आहे? आशीर्वाद घरगुती खानावळ. आशीर्वाद. आणि तुम्ही त्याचे इन्स्टा हे हँडल असतात. मी नक्की बघा. मी प्रथमेश बोलतोय करून चॅनल. रविदाने आणलेलं आज. बाबा भूक होती एवढी माहिती आहे. आता कसं वाटतं? अरे फुल पॅक मस्त वाटतं. चालत जाईल ना. मला लवकर सांगितलं असतं अजून त्याचं वगैरे सगळं तुम्हाला अजून. नाही दादा, हे दिलंच ना, हेच खूप मस्त होतं. आम्ही आहे 2 दिवस. आहे 2-3 दिवस आम्ही इथेच येऊ जेवायला. इथेच आहे ना आपलं. रात्रीचं बघूया ना आपण. हा चालेल. रात्री किती वाजेपर्यंत आपलं? तुम्ही सांगा तसं काही नाही. टायमिंग ऍडजस्ट करू आपण. हॉटेल तरी मागवायचं काय म्हणजे ती जागेवर तिथे म्हटलं तरी आणून तिकडे पण होतं ना. अरे वा, म्हणजे घरपोच. हे गॉगल टोपी. तिथे आता मॅसअप होणार ना म्हणून. हा इथे ऍक्च्युली इथे आल्यावरती बरं आहे. खाल्ल्यावरती इथे घरगुती पण वाटतं, मस्त बसायला वाटतं. आणि सगळे बसतात पण. तिकडे नाही एवढी जागा नाही अजिबात. चला थँक्यू सो मच. येऊ. चला रविदा, मन आणि पोट दोन्ही मन तृप्त आहे. बरं वाटलं. खरंच खूप आहे. माणसं खूप चांगली गडबडीत एक पुरण ठेचा चौघजणाचा राहायला होतो. हा तो बनवून अगोदर चांगलं सांगशील अजून चांगलं तुमचं. वा. नाही पण खरंच खूप मस्त जेवण होतं. मग सकाळपासून उपाशी होतो. काय जेवलो तुला आवडतं भरीत वगैरे ना? खूप आवडतं खूप. मी बोलतोय का नॉनव्हेज आणि काय नाही रे, व्हेज मध्ये पण असे ऑप्शन्स मिळाले ना का खायला मजा येते रे. हे आता डायरेक्ट रूमवर होता नाही. मजा आली. चला आज असं होणार आहे. आज लक्षात ठेवा. आता वरती मला माहिती नाही गडावरती जायला मिळेल की नाही मला, पण जिकडे पालखी मी दाखवू शकतो तिकडे मी नक्की तुम्हाला दाखवेन. पण हे आज असं होणार आहे. असं पूर्ण भंडारा पिवळा. मजा आहे. तर चला आता आपण वरती जाऊया. A few moments later. This is the Kia. This is the Kia Hementekers car. Kia Sonet. नाही Car in the Karens and he is the driver. Is the Hemant Tilekar own the car. चिल्लमध्ये ओनर. चिल्लामध्ये ओनर. दादा चला चाललोय आम्ही आता पठारावर. चाललोय पठारावर मित्रांनो. चला तर किती वेळ लागतो चढायला? डिपेंड तुमच्यावर म्हणजे प्रत्येकाची सीसी वेगळी आहे का? सीसीवर डिपेंड आहे. सीसीवर डिपेंड. सीसी सेम असेल. हा असेल. मला 1 तास. तुला 1 तास. मग मला पण ऑलमोस्ट 1-1.5 तास. मग मला पण 1.5 तास. कशाला तू अर्धे तास? नाही आता मग सर्व सीसी आहे. एक टीटी आहे. टीटी कोण आहे? नाही आरामात जाऊ बाबा. ओल्ड इंजिन आहे ना. ओल्ड इंजिन आहे. ओल्ड इंजिन. हँडल वाला. याचा पोर कसा बघतो आपल्याला. कोण? याचा पोर कोण कुठे? स्वीट खाऊ त्याला. हे कसा बघतोय तो? कुठे? अरे कसं ठेवलंय रे. ते मोठा मुलगा आहे. हे लहान 2 नंबर. खरं जे 2 नंबर आहे नाही ते आहे. हा बापूस असं बघ. नाही. बापूस बघ तयार. तू बघ. कुठे कुठे कुठे? कोपऱ्यात. अरे बाबा शोध काय काय ठेवलंय. अरे देवा हे खतरनाक आयटम ठेवलं. काय मॅव मॅव. हे काय मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. हे कर कर ना. तिथे पटव हात ठेव. दादा सचिन एक आयटम आहे रे याच्या गाडीमध्ये. एक आयटम आहे. दादा आपल्या याच्यावर कुत्रे ठेवूया भाऊ भाऊ करून. तोच एक आयटम आहे आपली. कोत्रे निघलेत आपल्या गावठी. स्ट्रेट जाऊन दे स्ट्रेट. थांब तुझ्या ब्रेक. हे त्याला फोन कर. खोलला. आफ्रिला फोन कर. हे आणि हे देवाच आहे.
हे मांजरींचे तर केस ये आहे. बोलतो मित्रांनो चला पठार चढूया आपण आज पहिल्यांदा जेजुरीचा. पाहिला घेते त्यांना चला पिशवी बांधायची बॅग रेड नाही का चढूया ना. हे पठार बोलू ना याला? कडे पठार ना. चला कडे पठार चढूया पहिल्यांदा. तुम्ही बघितलं पाहिला जीव आपला वरती नाही ना कुठला वरती ना कडे पठार. आणि ते जे आहे ते हे स्टोरी आहे. ओके स्टोरी आहे ती. चल कधी फुरसत मध्ये असेल तेव्हा आपण डाळकुंड ऐकूया. आता आपण चढूया मस्त. चला पुरी फॅमिली येईल ना मोठी. सचिन दा हाय करून टाक. हे म्हणता चिदंबरा हाय करून टाक. चला चढतोय हाय बोल. हाय हाय चला चढताय. वैभवदा हाय करून टाक. चला मित्रांनो निघूया. चला तर माझा मन लावशील तर जाऊया पुढे आपण. प्रत्येकाचा आता नवस पण असतील ना काहीतरी. विचार कर आपली चालत हालत करवणार आहे तिचं नवस आहे कसं काय. खरंच मित्र मी ना खरंच अशा लोकांना खरंच मानतो. मी एकविरेला पण सेम झालेला. खरंच मानतो यार अशा लोकांना. म्हणजे आपल्याला चढायला एवढा प्रॉब्लेम होतो. तुम्ही विचार करा ते कसे घेतात. काय नवस पूर्ण केलं असेल देवाने आणि काय श्रद्धा असेल यार. खरंच मानलं पाहिजे. चला मस्त वातावरण आहे. जाऊया चालत चालत पुढे. रोहिता वरतून काय दिसत असेल ना कडक. स्मार्ट दिसतं काय आपण बोला. बस 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 खूप खरंच खरंच मस्त एक दिसतं. नंबर. मला कुर्ता खूप आवडला. नाही, एवढं एवढं नको एवढं नको. चल. विंड डीजेचा भाऊ आज गड चढतोय. मग ते करून जाऊ का आता. ते तिथून जाऊया वरून. ते खाली उतरता नाही ओके इकडनं नाही तो इकडं डायरेक्ट किल्ल्याचा तो रस्ता. ओके तर बघा मित्रांनो ते तो जो पॅच दिसतो तुम्हाला तिकडून असा पूर्ण पॅच आहे. मी आता झूम करतो. तो बघा हा पूर्ण असा रस्ता आहे. हे बघा माणसं पण दिसतात इथे. ही माणसं पूर्ण तिकडे त्या किल्ल्यापर्यंत जातात. हे बघा ते किल्ला आहे. म्हणजे विचार करा इथून लोक जातात असे तसं पूर्ण चढत आहे. बघा अजून पण लोक आहेत तिकडे. हा बघा हा पूर्ण रस्ता आहे ना हा आता पलीकडे जाईल पूर्ण फुल रस्ता. बघा मस्त नीट अशा तर पहिल्या अशा पायऱ्या नसतील ना ज्या तुम्ही. आता नव्हता आता बनवलंय. तेव्हा असा होता. कसं हे बघ तिथे अरे बापले म्हणजे अशा फक्त खडका. अरे बाबा ते आता बनवलं झाले 4-5 महिने झाले. वर्ष नाही झाला. बाबा दादा तिकडे पार्किंग आहे. दिवा केवढा लांब. इथून आलोय मित्रांनो आपण आता. काय दिसतंय बो. ओ हो 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 कमाल यार कमाल दिसतंय ना. फाडू दिसतंय रे. भारी वाटतंय. अरे या कोट सदानंदाचा देवाचा मल्हारी राज माझं राज केला केलं भंडारा बघा पैसा साजून घेतो देवाचा मल्हारी राज माझं राज केला केलं भंडारा बघा पैसा. भारतानं मिळाला मराठी मातीला. इथून माणसं पूर्ण चढतात बरोबर आणि त्यानंतर पूर्ण प्रदक्षिणा अशी असते बघा.
ती जी मगाशी बोललो ना मी, बघा हे सगळी माणसं तिकडे चालली आहेत सगळी त्या गडावरती आपल्या जेजुरीच्या त्या पठारावरून तिकडे. काय मस्त दिसतंय बघा. काय बोलते अबू? हॅलो, बाय कर बाय कर, बाय बाय. चल चल चल. छोटी मुलं उभी होती यार, काय मस्त दिसतंय बघा ना. आणि सह्याद्रीच्या उच्च शिखरांचा भंडारा तो उधळील स्वातंत्र्याचा मान गेली समजा आया बाया बहिणी. जे वातावरण भेटलं आता, एक नंबर वातावरण भेटलं खरंच. बाप वातावरण मिळालंय. सनसेट काय मिळालंय रे, काय फोटो आलेत माहिती आहे, कमाल आलेत खरं. ओ हो काय होतं तिकडे बघा असं जरा कॅन्टी घेतली. ये सचिन, हे म्हणता पुढे मिनी बनवतो ना कसं आपलं एअरकोटचं गाणं टाकलं मस्त आणि पूर्ण चालण्याचा ब्लॉग. मजा आता करणार ना घरी जाऊन. चांगली शूटिंग करते. शूटिंग चांगली. थँक्यू थँक्यू सो मच. हे काय मित्र आलेत सगळे तुम्ही मुंबईचे मुंबईमध्ये कुठे? मुंबई हे वांद्रे. हा वांद्रे. काय इंस्टाग्राम मी प्रथमेश बोलतोय ह्याच्यावरती बघा, आणि इंस्टाग्रामवर प्रथमेश परब डी वर्ल्ड. हा एक मिनिट. नाही पवार नाही, परब परब PAR. हा पुढे करा. हा बघा, हा प्रथमेश परब डी वर्ल्ड. भाऊंनी सबस्क्राईब केलंय. नाव काय भाऊ तुमचं? माऊली सातपुते. काय? माऊली अरे मस्त नाव आहे यार, माऊली. हो आता वारीला येणार की नाही? वाढेल. येणार ना. चला भेटून बरं वाटलं यार, खरंच खरंच खरंच. थँक्यू. येस येस. तर हे भाऊ आपल्याला भेटलेले आहे आणि त्यांनी बघितलं मी शूट करतोय, तर ते बोले जरा तुमचा ID बिडी सांगा. त्यांनी आता जस्ट माऊली यांनी सबस्क्राईब केलं यार. सबस्क्राईब होतं आता, फॉलो तर केलं, सबस्क्राईब पण करते. हो काय देव माणसं भेटत, काय दिसतंय यार, शपथ खूप बाप वातावरण बस एक नंबर दिसतंय खरं. ह्याचा मस्त ब्लॉग करेन. तुला कसं वाटलं तिकडे येऊन? खूप भारी आहे. मी ऐकून होतो पठार 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 एवढी वर्ष, पण शेवटी तू तो महादेव आहे. खरंच तू बोलून घेतोस. महादेव आहे तो खरं. आता ही लाईन खूप गाजते, देवाच्या मर्जीनेच त्याचं दर्शन होतं. ही लाईन खूप गाजते आता, आणि माझ्या बाबतीत हे खूप वेळा झालं, खूप वेळा. म्हणजे होम पण इव्हन मी आता किती देवस्थानं करतो, आणि मी हे स्वतःहून नाही ठरवलं. दादा ही आवड झाली, आणि पहिल्यापासून म्हणजे देवाला मानायचो, असं नाही की लहानापासून मी मानतो देवाला. देवामुळेच सगळं हे मी मानतो, आणि आई बाप्पा आहेच. पण खरंच त्या गोष्टी आहेत ना, मला खरंच जाणवलं की हे आपोआप होतं, आपोआप. हे बघा ना, सोमवतीचंच मी किती वेळा, योगायोग आहे सगळा खरं. जय मल्हार, सदानंदाचा विजय असो. दादा मला सांगू, बरं झालं बाईक लेट मिळाली. खरं सांगू, देवाला सोमवतीलाच ते जे देवानीच केलं. बघ ना, 1 वीक अगोदर बाईक मिळाली. थंडी अशी हा दा बघ ना, मला असं वाटतं खरंच बाईक लेट मिळाली, बरं आलं. सोमवतीलाच बरोबर बघ ना, कर ना ते. आणि ते होतं आमचा गेल्या महिन्यात पण होतं आता, पण बघ ना याच महिन्यात बरोबर 1 आठवडा अगोदर बाईक मिळाली आणि इथे आलो आम्ही. वा काय योगायोग आहे यार, देवाच्या मर्जीने दर्शन झाले. वा ही जी चालली आहेत ती लोक, ती प्रदक्षिणा बोला बोलतोस ना तू? हा बघा, हा मित्रांनो पूर्ण किल्ल्याचा रस्ता आहे, जो मगाशी दाखवला ना, डोंगर टू डोंगर. हा पूर्ण रस्ता म्हणजे डोंगर टू डोंगर होता ना, ते वाला पूर्ण किल्ल्याचा रस्ता.
पूर्ण प्रदक्षिणा मारतात लोक. हे वाटत नाही यार गरमी आहे. हा रे बोल ना. समोर तुला घुमच दिसतो सेंटरला. हा सेंटर आहे येल्लो कलरचा. हा, तिथे मंदिर आहे. ओके पण मग तिथे आपण जाणार आहे. ते लोक शक्य तर जास्त जाईत नाही. ओके ज्यांना माहिती आहे तेच जातात. ओके म्हणजे तिकडे जागृत. म्हणजे 100 2 लोक. ओके म्हणजे जागृत आहे वाटतं. वा पायवाट बरोबर नाही माहित ना. आपल्याला नाही माहिती. हे बघा काय वाटतंय बघा. हा जो पॅच आहे ना हा काहीतरीच भयानकच वाटतंय. वेगळाच वाटतंय खरंच बोलतोय. आणि तो जो प्रदक्षिणेवाला तो बघा चाललेत बघा लोक. किती लोक चाललेत त्या रस्त्यावरून सेम. आणि हा पॅच बघा असं वाटतं ड्रॉइंग काढली कोणतरी. देऊळ दिसतं कुठे. अरे हा ते बघा ते जे देऊळ आहे ना तिकडे खूप म्हणजे हेमंता बोलला तिकडून तुला काय बोलतोस खूप कमी जाणार ना. आणि आपण फायनली देवस्थान कडेपठारला पोहोचलेलो आहे. वा मी आम्ही प्रदक्षिणा करून आलो. हे फोटो काढवते. वा फोटो नाही काढला. हा बरोबर दाखव माझा फोटो. आहे त्याच्याकडे आहे. हा वय बोला क्लायमेट खतरनाक आहे ना. खतरनाक क्लायमेट आहे ना. थंड एकदम चिल्ड. आणि सगळं पेट्रोल जे भरलेलं ते खपलं का. संपलं संपत आलाय. आता जावं लागणार ती खाली न्यूट्रलला थोडस इकडे आपण टॉपअप करू ना. थोडं टॉप करू. टॉपअप करू म्हणजे कसं फक्त टुटी ऑइल टाकू. इंजिन चालू नाही म्हणून. तर ही मित्रांनो आमच्या रायडर लोकांची भाषा आहे. हे बघ बाकी फुल सर्व्हिसिंग खाली देऊ. बघ ना कसे इंजिन फ्लश मारल्याच्या नंतर चला. भाऊ जरा असेच थांबा एक फोटो काढतो टोपीचा. तिकडे बघा सर. बस थँक्यू. हे अशी टोपी मिळाली पाहिजे. आहे ना भेटते ती पण. मिळेल ना. थँक्यू भाऊ थँक्यू. तुमचा फोटो येईल बघा नक्की. मी प्रथमेश बोलतोय. यूट्यूब आणि इन्स्टा हँडल प्रथमेश परब डी वर्ल्ड. कोण बोले असं वरती आहे खाली बघून वाटतच नाही रे. आता घरी जाताना तुला मजा आहे. हा अंधार असेल. हा वा चला. अरे मजबूत करते. फर्स्ट टाइम हे जंबर गर्दी जाम आहे. खंडोबाच्या
है तलवार राजा सलावा नबी शिव अवतार मल्हारी शिव मल्हार मल्हारी शिव मल्हार मल्हारी शिव मल्हार अरे मल्हारी मारतंड शिव मल्हार कोट देवाचा मल्हारी रके माजराच केला केलं भंडारा तो बघा कैसा साजन मावळाची माती ही आता कातळची छाती ही आता शिवबाच्या रूपाचं दर्शन रोज सूर्य घेई शिवशंकरात दर्शन रोज सुरव्य घेई. इथून पूर्ण जेजूर दिसते, फुल जेजूर. चल एसटी कुठे? एसटी जायते खतरनाक. एवढी रॉ फिलिंग आहे ना. टायमावरती लाईट गेली आम्ही गाभाऱ्यात जाण्याच्या आधी आणि जो देव दिसलाय ना मला, खरं बोलतो म्हणजे मी खरंच इमॅजिन नव्हतं केलेलं एवढं फाडू दर्शन झालं माझं. मी पूर्ण चक्क झालो लिटरली. असं पारनं फेडतं ना असं झालं. डोळे भरले माझे पूर्ण. मी 2 मिनिटात शांत होतो गाभाऱ्यात गेल्या आणि रविदाने मग मला असं हे केलं. मला बोला हे घे भंडारा उडव आणि मी मग भंडारा उडवलं. काय वाटलं यार, काय फिलिंग होती मला काय सांगतो. खरंच खूप भारी, खूप रॉ, खूपच रॉ. उतरताना बरं वाटतं रे आता एकदम. खरंच जे नाही आले ना त्यांनी खरंच मिस केलंय. कमाल. हो भाई. बस ना यार, अजून काय पाहिजे. हवेचा आवाज ऐकता. ऍक्च्युअली काय माहिती आहे तुला एक वस्तू एक जागेवर घेऊन गेलो असतो पण काळोख पडला आपला थोडा उजेड असताना फुटांच्या कापा दाखवायच्या इकडनं खंडोबानी ओके डायरेक्ट पालीचा खंडोबा आहे. पण मग ती इथे टाप मारली ती. हा तिथे डायरेक्ट पाली. अरे बा. आणि ते इथून किती लांब आहे असं? आपण आपलं मंदिर आहे जरा पुढे होतं, जास्त नाही. ओके. 50-100 फुटावर होतं, जास्त नेक्स्ट टाइम मला हे पण करायचंय. मॅरो कोण असेल ना तर मी सगळं करीन. दिवसाला पाहिजे खरंच नाही मी करीन. परफेक्ट क्लायमेट मिळाला मला, परफेक्ट. जरा सुद्धा घाम नाही आला असा. शेवटची ट्रिप मारली आहे तिने. काय बोललास? एसटी क्रमांक 2228 आज फलाटावर लागणार नाही, पंक्चर झालेली आहे.
गाडीत मोठं काम निघालंय. पण मस्त मस्त गेले यार त्याने. भाऊ पप्पी घेईल. तर मित्रांनो एवढं भारी दर्शन झालं ना, खूप भारी. म्हणजे मी तेच बोलायचं होतं, रॉ आणि तिरुपतीसारखं दर्शन झालं. बिकॉज लाईट गेली, आम्ही आतमध्ये गेलो, काहीतरी एक थोड्याशा लाईटवरती मला एकदम मस्त देव दिसतो आहे आणि मी शांत उभा आहे असं बघत शांत उभा आहे. आणि बघताना मला रविदा बोला ए भंडारा घे. आणि भंडारा घेतला हातामध्ये आणि मस्त देवाला हे केला. आणि खरंच खूप भारी होतं म्हणजे एक्सपिरियन्स. आणि अजून एक की मी जेव्हा बाहेर आलो, सेम गाभाऱ्यातून बाहेर आलो आम्ही, बाहेर आल्यानंतर एक ना तिकडे मस्त ना आग पेटत होती, एक ज्योत पेटत होती खूप तिकडे. म्हणजे हवनसारखं पूर्ण एकदम अशी आग पेटते आणि पूर्ण असं त्या प्रकाशात ना सगळी माणसं साईडला ना असा भंडारा उधळत आहेत आणि येळकोट देवाचं नाव घेतात. ते सगळं मला फुल चालू आहे सगळ्यांचं. आणि एवढं ते भारी होतं ना. आणि त्या आगीकडे जस्ट बघतोय, त्या ज्योतकडे बघतो आणि मला लिटरली ते मनामध्ये ते गाणं ना, चिंगारिया ते ये जो मेरे, ते वाला फील वाटतंय भाई साहब. म्हणजे मी विचार करतो ना भाई, तो ब्रह्मास्त्रवाला सीन झाला माझ्यावर. अरे शपथ, मी फक्त त्या आगीकडे बघतो आणि हालचाल बघतोय सगळी रॉमधली पूर्ण तसं रूट्सवाला वाटत होतं यार. म्हणजे काय सांगू, खूप भारी. म्हणजे दर्शन ना, हेच मला सांगायचं की प्रत्येक वेळी ना दर्शन काहीतरी मला वेगळंच होतं आणि देव स्वतः ठरवतोय. सोमावती पण 1.5 वर्षानंतर आली, हे सगळं योगायोग आहे. आणि म्हणजे हे कसं देवाने घडवून आणलं आहे. राईड करायचे सगळं, आलो आहे आम्ही सगळे, एवढे मित्र जमलो आहे. कोणी प्लॅन नव्हतं, 4 जण येणार होते. 4 जणांनंतर केवढी लोकं वाढली, आता 18 लोक आहोत आम्ही एकत्र. आणि आता काय म्हणजे काय सांगू तुम्हाला, एवढी धमाल येते ना, एवढी मजा येते ना. आज दिवसभरातच आम्ही एवढी मजा केली. आणि तेच आत्ता मेन आहे, जी अमावस्या सुरू होणार आहे, जी पालखी येणार आहे आपली, ते आता आम्ही वाईट मस्त सदरा आणि सगळं घालू, आपली टोपी घालू आणि मग निघू आम्ही. थोडंसं खाऊ आधी त्याच्या आधी. पण खरंच खूप भारी दर्शन झालं, खूप मस्त झालं. हे राईडच्या नंतर बोलायचं होतं की ह्या म्हणजे हे ब्लॉग संपतील त्याच्यानंतर बोलायचं होतं. पण मला खरंच असं वाटतं ना की चालू केल्यापासून किंवा ह्या 1 वर्षात ना माझा ब्लॉगच महाकुंभपासून चालू झाला, पहिला ब्लॉग. आणि तेव्हापासून ना मला काय माहिती, मी खूपच देवाच्या जवळ येतो असं मला वाटतं. म्हणजे तोच स्वतःहून मला असं बोलवतोय, मिठी मारतोय, माझ्याकडून कामं करून घेतोय माझ्याकडून. म्हणजे हे सगळं तो करतोय माझ्याकडून आधीपासून. पण म्हणजे आधी होतं, पण वर्षातून एकदा नाही व्हायचं, 2 वर्षातून एकदा किंवा कुठली गोष्ट अशी व्हायची. पण आता लिटरली कुलदेवतांपासून ते जेजुरी, किती आता उद्या मयुरेश्वर आपला मोरगावचा, म्हणजे हे सगळ्या गोष्टी ना, एवढ्या सगळ्या गोष्टी ना काय सांगू यार. अजून किती देवस्थानं माझी अशीच झाली आहेत, खूप मस्त. आणि म्हणजे हीच गोष्ट आहे, ही गोष्ट मला खूप कनेक्ट करते. आणि हे खरंच काय बोलूया, म्हणजे देव स्वतः असं बोलून घेतं. मला आज ती लाईन बोलल्यानंतर मला आठवलं की देव आपलं दर्शन स्वतःच्या मनाने, म्हणजे स्वतःच्या मनाने तो घडवतो. तर ह्याच गोष्टींना खरंच मला खूप म्हणजे खूपच पॉझिटिव्ह आणि खूपच काहीतरी एकदम असं वाटतं खरंच आहे देवाचा माणूस असं म्हणून मला स्वतःला वाटतं. आणि बस मी राईडच्या नंतर बोलणार होतो, पण मला आजच्या दिवसभरातच मला आठवलं. होम झालं, गावाला पण एवढं सगळं काय मंदिरं गेले आम्ही, त्याच्या आधी पण मला आठवत नाही एवढं, कारण गावाला 15-20 दिवस झाले. आणि आता इथे आल्यावरती लगेच बाईक मिळाली. बाईक नंतर मी राईड नाही केली, काही नाही केली. पहिला आलो तर फक्त जेजुरीला आलो आणि बस मजा येते. तर बस देवाने एवढं मस्त स्वतःच्या हाताने घडवतोय, बस आहे देव, अजून काय पाहिजे आपल्याबरोबर.